नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी सांगणार आहे भाकरी आणि भाजी की तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी कशी बनवायची आणि तसंच छान मोड आलेल्या मटकीची भाजी। तर मटकीला मोड कशा प्रकारे येतात तर बघा, मी कसं बांधून ठेवलेलं होतं। पहिले तर मी हे रात्री मटकी भिजत घातली आणि सकाळी पाण्यातून काढून मी ते बांधून घेतली आणि ते पण एका कॉटनच्या कपड्यामध्ये। तर 2 दिवसात खूप छान अशी मोड आली। म्हणजे मी एकाच दिवसात आणणार होते, पण मला मूग पण भिजत घातलेले होते, तर मी आधी मुगाची भाजी बनवली, तर तिथपर्यंत आणखी मोड असे मोठे झालेत आणि खूप छान असे बनलेत। तर मटकीमध्ये मी आता पाणी घालून ठेवणार आहे, 1 ते 2 पाण्याने ती धुवून घेणार आहे। आणि काही मसाले वगैरे सगळे माझे ते तयार झालेले आहेत, थोडं वाटण आणि ठेचा पण। तर सगळ्यात आधी कढईमध्ये मी तेल घातलंय, त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा घातलाय। त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातला आणि थोडासा हिंग। हे छान मिक्स झाल्यानंतर जे मी खोबरं आणि कांद्याचं वाटण तयार केलं होतं, खोबरं, कांदा आणि कोथिंबीरचं, तर ते मी त्यामध्ये घातलंय। तसंच मी हा आईस्क्रीमचा डबा आहे त्यामध्ये पॅक करून ठेवते कोथिंबीर। तुम्हाला दिसत असेल की याला 5-7 दिवस झाले तरी पण तो किती फ्रेश आणि छान आहे। अशा प्रकारे तुम्ही पण एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवा, म्हणजे चांगला राहतो। तसंच आता थोडंसं मी त्यामध्ये कोथिंबीर घातला, मिक्स केल्यानंतर लाल तिखट, हळद आणि धनिया पावडर, थोडासा गरम मसाला आणि नमक मी त्यामध्ये घातलंय। आता थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे मसाले छान शिजून येतील आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची। बघा, तेल सुटायला लागलं, थोडासा कोथिंबीर पण मी त्यामध्ये घातलाय आणि आता तसंच ते मसाला मस्त तयार झाल्यानंतर मटकी मी त्यामध्ये घातली। मटकी घातल्यानंतर थोडी मटकी शिजायला आपल्याला 10 ते 12 मिनिटे लागतात, जास्त नाही शिजवायची। लगेच तसं तर भिजलेली आहे तर शिजून जातं, पण कमी प्रमाणात शिजवायची, म्हणजे चवीला ते छान लागते। तसंच आता मी पाणी पण प्रमाणात घातलं आहे, नमक आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घातली आणि भाजी 10 ते 12 मिनटं शिजून घेणार आहे। तसंच एका भांड्यामध्ये मी आता पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे भाकरीसाठी। तर पाण्यामध्ये आधी थोडंसं तेल घालायचं। तसंच 1.5 वाटी मी हे पीठ घेतलं 6 ते 7 भाकरींसाठी। आता त्या पिठामध्ये थोडंसं नमक घालून मिक्स करून घेतलं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर मी आता त्या तांदळाच्या पिठामध्ये मी गरम पाणी घातलं आहे आणि ते पण छान आता मिक्स करून घेत आहे। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची त्याची। 5 मिनिटानंतर मी आता थोडं तेच पाणी होतं त्यामधलं गरम थोडं राहिलेलं, तर थोडं पाणी घालून मी आता छान असा पीठ मळून घेणार आहे। थोडं पाणी घालायचं आणि पीठ चिकट होईपर्यंत छान असं मळून घ्यायचं। लगेचच मळल्याबरोबर करायला नाही घ्यायचं, जेवढं छान पीठ मळाल तेवढ्या छान मऊ लुसलुशीत भाकरी येतील। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं नमक घालायचं आणि उकळत्या पाण्यात थोडं तेल घालायचं, म्हणजे भाकरी आपली खूप छान अशी येणार। तसंच आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर मी आता गोळा तयार करते। थोडं सुकं पीठ घालून भाकरी थापून घेते। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हाताने थापलं तरी पण चालेल किंवा लाटणीने लाटून घेतली भाकरी तरी पण चालेल। दोन्ही प्रकारे तुमची भाकर चांगलीच येणार। फक्त जसं सांगितलं तशा प्रमाणामध्ये व्यवस्थित तेल नमक परफेक्ट घालायचं आणि भाकरी मी तव्यावर टाकल्यानंतर वरून थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि पहिले मी मीडियम आचेवर शेकली आणि नंतर जास्त पावर करून भाकरी छान शेकून घेतली। तर तुम्हाला दिसेल की भाकरी आता मी फिरवत आहे, पण ती मस्त छान फुलली आणि भाकरी पण छान अशी बनलेली आहे। तर मी दोन्ही साईडने व्यवस्थित भाकरी शेकून घेतली आणि एकदम मस्त अशी झालेली आहे, पण सध्या थोडी गरम आहे त्यामुळे जास्त दाखवता येणार नाही। ही अशाच मी आता सगळ्या भाकरी बनवून घेणार आहे आणि मस्तपैकी भाकरी अशा फुलत आहेत। सगळ्या भाकरी आणि भाजी बनवून रेडी झालेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते की किती छान असं जेवण बनलेलं आहे ते। भाजी पण झाली, भाकरी पण दाखवून देते की किती मऊ लुसलुशीत अशा छान अशा भाकरी बनवून झालेल्या आहेत। आणि बघा, त्यांचे दोन्ही साईड असे वेगळी होत आहे, म्हणजे किती मऊ झालेली आहे ती।
एकदम व्यवस्थित छान अशा भाकरी झाल्यात. तर चला आता जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे आणि सगळे आता आम्ही जेवणाला बसणार आहे. तर तसंच मी तुम्हाला भाजी पण दाखवून देते की किती मस्त अशी झालेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छान छान नवीन रेसिपी बघत राहा, बनवत राहा. बाय.